उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ज्या नवाब मलिकांवर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता, त्याच मलिकांची अजित पवारांना गरज भासली आहे। लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालंय आणि त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी नवाब मलिकांसोबत त्यांना आता घेतल्याचं पाहायला मिळतंय। मंगळवारी अजित पवारांच्या पक्षाची मुंबईत बैठक झाली। खरं तर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ही बैठक घेण्यात आली होती, पण या बैठकीला आमदार नवाब मलिकांनी हजेरी लावल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। खरं तर गेल्या हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्यामुळे महायुतीत वादाला तोंड फुटलं होतं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिकांना महायुतीत घेण्यास विरोध केला होता, पण फडणवीसांचा विरोध डावलून अजित पवारांनी नवाब मलिकांना सोबत घेण्याचा निर्णय घेतल्याचं आता लपून राहिलेलं नाही। अजित पवारांना मलिकांची एवढी राजकीय गरज का भासली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। खरं तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एक जागा जिंकता आली आहे। पक्ष महायुतीसोबत गेल्यामुळे मुस्लिम मतदार दुरावल्याचं पक्षातील नेत्यांची भावना आहे। अशातच विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे। अजित पवारांनी 2 उमेदवार या निवडणुकीत उभे केले, त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकेका आमदाराचं मत महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता अजित पवारांना नवाब मलिकांची गरज भासली आहे। नवाब मलिकांच्या बैठकीतील हजेरीविषयी विचारलं असता अजितदादांनी हे सूचक उत्तर दिलं। नवाब भाई आपके साथ जुड़ गए क्या दादा? नवाब भाई आपके साथ त्रास होतोय। खरं तर नवाब मलिक अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळे महायुतीतील मित्र पक्षांना त्रास होऊ लागलाय आणि अजित पवारांना याची पुरेपूर जाणीव असावी। मला असं वाटतं ह्या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपलं पत्र जाहीर केलेलं आहे। त्या पत्राच्या कॉप्या विविध वृत्तपत्रांमधून आणि तुमच्या माध्यमातून आलेल्या आहे। जी भूमिका देवेंद्र फडणवीसांची आहे तीच भूमिका महायुतीच्या इतर सदस्यांची आहे। कालच्या बैठकीमध्ये कोण यावं कोण नाही यावं त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत मामला, त्यावर आम्ही ढवळाढवळ करण्यापेक्षा वरिष्ठ नेते ह्या बाबतीतचा निर्णय घेतले। नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोप 2021 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी केला होता। त्यानंतर मलिक केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आले। पुढे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांना तुरुंगवारीही करावी लागली। सध्या ते वैद्यकीय उपचारासाठी जामिनावर आहेत। तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मलिक कोणत्या राष्ट्रवादीसोबत जाणार अशी चर्चा रंगली होती। दरम्यान हिवाळी अधिवेशनात आपण सत्ताधारी राष्ट्रवादीसोबत असल्याचं मलिकांनी दाखवून दिलं आणि त्यावरून फडणवीस आणि अजित पवारांमध्ये पत्रप्रपंचही रंगला होता। आता पुन्हा एकदा मलिकांवरून महायुतीत राजकारण रंगलंय। आमचे एक सहकारी आहे म्हणून आम्ही त्यांच्यावर कधीच काही बोललो नाही आणि बोलणार पण नाही। आम्हाला काय करायचंय ती कोणाच्याही बैठकीला जाऊ देत, कोणाबरोबरही बसू देत, इट डझंट मॅटर टू अस। मला काय करायचं। परंतु तरी एकूण राष्ट्रवादीमध्ये मध्यंतरी अफिडेव्हिट फाईल करण्यावरनं जे वाद चालू होते त्यावेळेला त्याच नवाब मलिकांचं एक अफिडेव्हिट खूप महत्त्वाचं मानलं जात होतं आणि आता ते त्यांच्या गटामध्ये गेले। असू द्या ना, त्याच्याने काय फरक पडतो? मला काय फरक पडतो? आम्हाला माहिती आहे आमचे उमेदवार निवडून येणार असतील, त्याच्यामुळे आम्हाला काय करायचं चर्चा करून। आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे, त्यामुळे नवाब मलिकांना सोबत घेऊन लोकसभा निवडणुकीत दूर गेलेल्या मुस्लिमांना पुन्हा आपल्या बाजूने तर वळवण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून केला जातोय का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।